गुड मॉर्निंग मित्रांनो. तारीख आहे 19 जानेवारी. सकाळचे वाजले 3:31. CNG भरला होता. आपण एक गाडी खाली बसलाय बघा. आपण आहे कॉलनीच्या इथं आणि आता इथनं आपण निघतोय. आणि आज आपण 149च्या ओलाचं रिचार्ज केले आता सकाळी. तर बघूया, एक दिवसाकरताच केले, तर काय फायदा होतोय का काय बघूया. राईड कशा पडतात काय पडतात करतो अपडेट. फर्स्ट राईड आणली आपण ओलाकडनं पिंपळे सौदागर टू एअरपोर्ट. 455 रुपये कस्टमरचं बिल, 430 रुपये आपल्याला दिलेत. आता 0 कमिशन आहे, पण मग वरचे 25 कसे काय कट केले मला ते विचारायचे. पण ठीक आहे, तरी पण आपल्याला 430 रुपये भेटलेत फर्स्ट राईड आपली. आता इथनं बघूया आपण एक 6:30 पावणे 7ची एअरपोर्टची परत पिकअप घेतलाय रिझर्वेशन उबेरकडनं पिंपळे सौदागरचे. आता वाजलेत 4:15. तर आपल्याला एक दीड तासाच्या आत तिथं पोहोचलं पाहिजे, म्हणजे ती राईड कॅन्सल नाही होणार. तर बघू आता इथं कॅब किती आहे. आता एक आली होती दापोडीची 186, पण नाही घेतली, म्हणलं आणखी एखादी पडेल थोडीशी पुढची पिंपळे सौदागर किंवा तिकडची पुढची हिंजवडी पडली फेज 1 तर जाऊन पटकन येता येत आपल्याला. तर बघूया नंबर किती आहे किंवा कॅब किती आहे पुढे बघतो. उबेरकडनं राईड घेतली आहे आपण साथवडे. 320 रुपये दाखवलेत 26 किलोमीटरचे. ठीक आहे, हरकत नाही, घेतली. इथनं आपण आता बाहेर पडून जाऊ, म्हणजे तिकडनं आपल्याला पिंपळे सौदागरला जाता येईल. कारण ती 6:30ची एक राईड आहे आपली. पाऊण तास लागेल या राईडला, 40-45 मिनिटं. इर्टिकावाला आहे पुढं, गाडीचा अंदाज येत नाही वाटतं, खूप स्लो चाललाय, हळू. फर्स्ट फ्लोअर पासून त्याची माग आहे मी. ठीक आहे, मोठी गाडी आहे. तर बघूया आता. इथनं आहे ना फर्स्ट टाइम आहे ना रॅपिडोला मला राईड दिसतात एअरपोर्ट पासून, कारण मी 1-2दाच आलेले आहेत मला राईड. सो आता आणि 400 रुपये 320 रुपये स्टेशनची घेतात ही लोक. ठीक आहे, आता पार्किंग किती आहे प्रायव्हेट कॅबला. मग आता प्रायव्हेट मध्येच जाणार बहुतेक रॅपिडो माझ्या हिशोबाने. तर ठीक आहे, कस्टमरशी बोलणं झाले, येतो बोलले त्यावर, मला त्यांना माहिती आहे ऑलरेडी. तर हरकत नाही, बघूया राईड कम्प्लीट करू. सातवड्याला कस्टमरला सोडला आपण आता आणि 510 रुपये कस्टमरचं बिल झाले आणि 312 रुपये आपल्याला दिलेत. तर 312 आणि 430 740 रुपयाचं अर्निंग झाले. आता इथनं आपल्याला पिंपळे सौदागरला जायचे. तर पिंपळे सौदागरच्या साईडची राईड बघूया, कारण जी राईड आहे ती 6:30ची. आता झालेत 5:20 म्हणजे 1 तास 10 मिनिटं. एखादी छोटी राईड जर त्या साईडची भेटली किंवा त्या लेवलचं जर मला 300च्या वर जर मला फेर दाखवलं तर मग आपण राईड घेऊ. कारण काय होईल, इथं तास घालवण्यापेक्षा एक राईड पूर्ण होऊन जाईल आणि मग त्या वेळेमध्ये आपल्याला पुढची राईड करता येईल. सो बघू. आता इथनं एक आली होती निगडी, पण ती विदिन सेकंदात गायब झाली. पण ती निगडी होती तिकडे काय करायची जाऊन उलट. आपल्याला या साईडला पाहिजे, पिंपरी किंवा पिंपळे सौदागर. तर ठीक आहे, बघूया कुठं जातोय किंवा एमटी जावं लागते. काही जास्त नसेल, इथनं 5-6 किलोमीटर असेल माझ्या हिशोबाने. पण जावं तर लागणार आहे आपल्याला, कारण वेळ जाणार मग नाही तर. आपण 6:30च्या ट्रिपचे जात होतो पुढं. आपल्याला जी एअरपोर्टची ट्रिप आपण घेतलेली आहे. तर जाता जाता आपल्याला वल्लभनगरची एक छोटीशी ट्रिप भेटली. 166 रुपयाची. 3 किलोमीटर पिकअप होता. काळेवाडीपासून आपण वल्लभनगरला सोडले. 160 रुपये आपण घेतलेत. आता इथनं आपण अर्धी टाकी एक कडे CNG आता भरला असतं CNG, पण ठीक आहे, जाऊ द्या. चला आपण डायरेक्ट एअरपोर्टला जाऊ. कस्टमर तिकडनं जेव्हा रिटर्न येऊ, परतची रिटर्नची ट्रिप, तेव्हा आपण CNG भरू. 62 किलोमीटर गाडी चालली आहे. बहुतेक 700, 800, 850, 880 वगैरे आपलं अर्निंग झाले. तर आता झाले तर 5:57. 6:30ची राईड आहे. ठीक आहे, मी निघतोय कस्टमरच्या लोकेशनला आणि बघूया आपल्याला किती वेळ लागतो एअरपोर्ट पासून परतची राईड भेटायला. आपण आलो एअरपोर्टला. कस्टमर आधीच रेडी होतं, 15 मिनिटं आधीच आपण राईड स्टार्ट केली आणि 430 रुपये बिल झालं. तर 450 केले कस्टमरने. तर आपल्याला किती भेटले काय माहिती. आणि इथनं आपल्याला परत साथवडेची राईड भेटली आहे, ऍक्सेप्ट केली आपण. 369 दाखवले. मग अशी गेलो तेव्हा 320 रुपये काहीतरी दाखवले.
सो मी एक्सेप्ट केली, म्हणलं चला फ्लो मध्ये घेऊ करून जेवढं होतंय तेवढं. तर बघूया वेळ किती लागतोय आता इथनं परत, कारण टाइम ठीक आहे 1 तास भर पकडून चालायचं, कारण ट्रॅफिक तर नाही तसं होते आपलं फ्लो मध्येच, कशाला माग हे करायचं. तर बघूया. आज आपण ठरवून उठलो होतो का सकाळी लवकर उठायचंय, आणि कारण 2-3 दिवस झाले टार्गेट काय पूर्ण होत नव्हतं. मला पण थोडंसं वेगळं वाटत होतं कारण ट्रिपच नव्हत्या. सो आज आपण 2:45लाच उठलोय आणि 3:30ला आपण घर सोडले, आणि बॅक टू बॅक काही नाही, नॉन स्टॉप आपण राईड घेतोय. तर ओलाची 450, रॅपिडो 160, उबेरच्या 3 का 4 झाल्यात, 985 आणि 20 रुपये आपल्याला टिप भेटली आज एअरपोर्टला. तर टोटल आता 1595 रुपये, 1600 रुपयाचं काम झालंय आपलं. टाइम झालाय 7:32. गाडी चालली 111.8, 112 किलोमीटर. तर आता इथनं आपण वाकड साईडला जाऊ आणि बघूया आपल्याला राईड कुठं पडते. आपण आलोय वाकडेवाडीला, ओलाकडनं घेऊन आलोय. 215 रुपये कस्टमरचं बिल, 209 रुपये आपल्याला. आता आपण रिचार्ज जे मारलंय त्याचं असं आहे का ते जे ग्रीन येते लाईन ती लवकर संपती पटकन, म्हणजे राईड आपल्याला एक्सेप्ट करायला पटकन आपण करू शकतो. आणि जर विदाऊट रिचार्ज असेल तर थोडंसं ती राईन कंप्लीट झाल्यानंतर आपण 1-2-3 सेकंदांनी करू शकतो, म्हणजे 2-3 सेकंद आपल्याला लवकर भेटते राईड एक्सेप्ट करण्यासाठी. तर आपलं काम झालंय 1800. गाडी चालली 1:33, टाइम झालाय 8:22. आता वाकडेवाडी बस स्टँडला इथं फ्रेश होतो, वॉशरूमला काहीतरी नाश्ता करतो आणि पुढे गॅस भरतो आरटीओच्या इथं, आणि पुढे राईड बघू, कंटिन्यू करू. आलोय आपण आरटीओच्या इथलं सीएनजी पंपावर. पंप मोठा आहे हा भरपूर. तर 7-8 कॅब आहेत, 10-15-20 मिनिटात होऊन जाईल. आणि इथनं बघूया आपण लोहगाव साईडची, रविमान लोहगाव साईडची एक राईड घेऊ, आणि तिकडनं मग एअरपोर्ट. कारण एअरपोर्टची एक राईड जर पूर्ण केली मी आता उबेरची तर 3 राईड पूर्ण होतात टोटल. आणि 3 राईड झाल्यानंतर मला 150 रुपये इन्सेंटिव्ह भेटेल. आता येते एक विमाननगरची, पण आता गॅसला राईने थांबलोय, तर गॅस भरून घेतो आधी, नंतर मग बघूया पुढं. कारण कसं झालंय काम आज व्यवस्थित आपलं. पण ठीक आहे, बघूया तरी किती स्ट्रेच करता येते. आणखी आज संडे म्हणल्यावर अशा बाहेरच्याच राईड पडतात येत आपल्याला. तर ठीक आहे, सकाळी लवकर उठल्यामुळे जी फर्स्ट राईड जी भेटली आपल्याला ओलाकडनं, त्याच्यामुळे तो फ्लो बसला ना एकदम व्यवस्थित. असा फ्लो डेली बसला पाहिजे, त्यासाठी लवकर उठणे. तर किती लवकर, 2:45ला उठलोय मी आज. 2:45ला उठून 3:30ला मी घर सोडले. ठीक आहे, बघूया किती वेळ लागते आता गॅस भरायला. तर आपल्याला स्टेशन पासनं हिंजवडी फेज 1 वाकड आलं, पण हिंजवडी फेज 1 होतं. तर त्याची खाली जहांगीर हॉस्पिटल पासनं 19 किलोमीटर, 338 रुपये कस्टमरचं बिल, 329 रुपये आपल्याला दिलेत. तर 968 रुपये ओला, 985 रुपये उबेर, 160 रुपये रॅपिडो, 20 रुपये इन्सेंटिव्ह, आणि असं मिळून 2113 रुपयाचं काम आपलं झालंय. गाडी चालली 157, टाइम झालाय 10:12. तर आता इथनं आपण आणखी नेक्स्ट एअरपोर्ट किंवा स्टेशनची बघू, आणि तिकडनं आपल्याला एअरपोर्टचं इन्सेंटिव्ह करायचं आहे. तोपर्यंत 1 तास जरी गेला तरी 12, 11:30 पर्यंत एक राईड आपल्याला भेटून जाईल. फ्लाईट आहेत नंतर भरपूर. तर बघूया कुठं राईड भेटते आपल्याला. हिंजवडी पासून फेज 1 पासून आपण जिथं होतो तिथनं 1.5 किलोमीटर पासून राईड आली ओलाची. आज आपण ओलाचं रिचार्ज मारलं 149चं. तर सकाळी 450ची राईड पडली आपल्याला पिंपळे सौदागरचे एअरपोर्ट. आणि आता ही 439 हिंजवडी फेज 1 ते विमाननगर 21 किलोमीटरचे 439 रुपये, 417 रुपये आपल्याला दिलेत. तर 2500चं आपलं काम झालंय. आता बघूया इथनं राईड कुठं देते, किंवा मग मी एअरपोर्टला जातोय का बघूया. 11:09 गाडी 11:09 झालेत आणि गाडी चालली 182, आणि 2500 प्लस आपला अर्निंग झाले. तर बघूया आता ऍप चालू करतो परत ओला, आणि बघूया कुठं राईड भेटते. तर आता आपण राईड बसले, आपल्याला भेटली चंदननगर पासनं भोसरी MIDC 19-19.5 किलोमीटरची. तर राईड परत तशीच हिंजवडीला जसा रेट भेटला तसा 422 रुपये आपल्याला दिलेत. म्हणजे कस्टमरचं बिल 422, 401 रुपये आपल्याला दिलेत. एक नंबर राईड होती. कस्टमर पण म्हणजे ज्यांनी बुक केली होती त्यांचा मुलगा होता, त्यांनी तुम्हाला रेट आज कसे काय जास्त आहेत म्हटलं माहिती नाही, असेल काय उबेरवाल्यांचं ओलावाल्यांचं.
तर आपल्याला काय 0 कमिशन चालू आहे, त्यामुळं फक्त टॅक्सच जातोय काय तो 10-15 रुपये. तर आपल्याला 401 रुपये दिलेत या राईडचे आणि 1786 रुपये ओला, एक राईड रॅपिडो 160, 985 रुपये उबेर आणि 20 रुपये कस्टमरने टिप दिली होती आपल्याला एअरपोर्टला. तर अशी टोटल जर केली तर 2951 रुपये, 2950 रुपयाचं काम आपलं झालंय. टाइम झालाय 12:04. गाडी चालली 205 किलोमीटर. गाडी सुद्धा चालली आहे, नाही असं नाही, 205, तरी पण अर्निंग ठीकठाक झाले. तर बघा तुम्ही 950 रुपये आपले वर, समजा 10 रुपये प्रमाणे जर रेट पकडला तर 2000. आणि आज आपल्याला 14 रुपये 14 रुपये प्रमाणे रेट मिळाला आज ऍव्हरेज जर काढलं तर. आणि आता आपण सीएनजी भरू. सीएनजी मध्ये भरला होता मी 500 रुपयाचा आपल्या आरटीओच्या इथं, आणि आता परत घेतो भरून, म्हणजे उद्यासाठी प्रॉब्लेम नाही. आता घराच्या इथे आता इथून जा, मला ते याचा उबेरचा इन्सेंटिव्ह होता, एक राईड जर पूर्ण केली असती तर 150 रुपये आणखी भेटले असते. पण अशा राईड जर येत होत्या तर मग त्या इन्सेंटिव्हचा मी विचार काही केला नाही. मला बॅक टू बॅक ओलाच्या राईड पडत होत्या, 400 वाले पडत होते, सो मी घेतल्या. आणि आज व्यवस्थित काम झाले. 12 वाजता आपलं 2950 रुपयाचं काम झालंय. 600-650 रुपयाचा गॅस पकडा, त्याच्यावरती गॅस जाणार नाही. समजा 700 रुपयाचा पकडा, तरी आपल्याला 2500 रुपये साईडला आहेत. ठीक आहे, हरकत नाही. असं काम आज आपण उठलोय किती वाजता, पण 2:45 उठलोय. आता मला डोकं दुखेल किंवा काय होईल आता बघू दिवसभर. तसं काही नाही, मी घरी जाऊन झोपल दुपारनंतर. आज जेवण वगैरे करून 1-2 तास जरा आराम करेल, म्हणजे मग आपली झोप पूर्ण होईल. कारण मी बघितलं होतं तर 4.5 तासच आपण काल झोपलोय. तर आज घरी जाऊन झोप घेणं गरजेचं आहे. म्हणजे उद्या आपल्याला उद्या पण जर असं उठलो, बघूया आपण ट्राय करून बघू. आणि उद्या पण एक रिचार्ज बघूया करून, कारण आज रिचार्जचा फायदा बऱ्यापैकी झालाय आपल्याला. तर उद्या पण एक रिचार्ज करू. रिचार्जचे पैसे तर वसूल झाले 1-2 राईड मध्येच, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. 1760 रुपये, 1786 रुपयाचं अर्निंग दिलंय आपल्याला 150 रुपयामध्ये. नाही तेव्हा मला काल एकच राईड आणि 2 दिवसानंतर आधी एक राईड होती, आणि आज बॅक टू बॅक राईड होत्या. हरकत नाही, नवीन असेल, अल्गोरिदम त्यांचा अजून तेवढा सेट नसेल, काही प्रॉब्लेम नाही. जिथं फायदा होतोय तिथं करा. तर बघूया, ज्यांनी आणखी कोणी जर ओलाचे रिचार्ज केला असेल तर आजच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाका, म्हणजे मला कळेल की मला तसे रेट भेटतात येत का आणखी पण कोणाला भेटतात येत. तर ठीक आहे, इथं आपण आता गॅस भरू आणि 12:30 पर्यंत मॅक्स मी घरी पोहोचतोय. आज सगळं अर्निंग आपलं गॅस बीस भरून उद्याची तयारी सगळं करून. ठीक आहे, भेटूया उद्या.